कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बघ तुझी कानातले सापडलं। माहित आहे मला। तू मस्त काही मजाच घालवलीस गणी। अरे काय झालं? मी विचारताना म्हणायचं होतंस, अरे वा गणी कुठे सापडलं तुला, तर म्हणालीस माहित आहे मला। बरं ते जाऊ दे, तुला कुठे सापडलं? गणी अरे मी दवाखान्यात होते ना, तेव्हा आदित्य सरांनी मला आणून दिलं। मग त्यांना कसं काही सापडलं? त्यांना एक कानातलं घरात सापडलं आणि दुसरं गुंड माझ्या मागे लागले होते ना, त्या ठिकाणी सापडलं। मग तू एवढं शोधलं तरी तुला कसं काय नाही सापडलं? त्यांनाच कसं काय सापडलं? असंच असतंय गणी। गणी बानं आपल्याला काय शिकवलंय? जे तुमचं आहे, तुमच्या हक्काचं आहे, ते तुम्हाला मिळतंच, ते कुठं बी जात नाही। थोड्या वेळासाठी ते हरवल, कदाचित आपल्या डोळ्यासमोर सुद्धा दिसणार नाही, पण फिरून माघारी ते तुमच्याकडेच येतं, कारण त्यात तुमच्या भावना लपलेल्या असतात। गणू, आपल्याला एखाद्यानं प्रेमानं गोष्ट दिली असेल ना, तर ते आपल्यापासनं कधीच कोणी बी हिरावून घेऊ शकत नाही। तसंच एक कानातलं हाय, आईची आठवण। गणी हे हरवलं ना, तेव्हा बा म्हणला होता, नशिबात असेल तर मिळल, आणि बघ मिळालं। मग माझी एवढ्या समजा गोष्टी हरवल्यात, त्या मला का नाही मिळत? तर काय हरवलंय तुझं? हे बघ, मी गावाकडे इटी दांडू खेळताना माझी आवडती इटी हरवली, आणि क्रिकेट खेळताना माझा बॉल हरवला चिंध्यांनी बनवलेला, आणि तुला माहितीये मी विहिरीत पोहताना माझी चड्डी बी हरवली। सापडल, नक्की सापडल। ए बरं, आता माझ्या मध्ये येऊ नको, मला जायचं आहे। कुठे चालली? अरे कामावर। गणी, आता अजून किती दिवस घरात बसणार आहे मी? आता बस झालं। हे बघ ना, ठणठणीत आहे मी। अजून तू बरी नाही झालीस? झालीये। तुला माहिती की मला माहिती? गणी, आज कामावर जायच्या आधी ना मला कुणाला तरी भेटायचं आहे। एक ऋण आहे माझ्यावर, ते मला फेडायचं आहे। माझ्या देवी आईंनी मला त्यांचं रक्त दिलंय, म्हणून मी आज इथं जिवंत उभी आहे। पण गरीब, आपण देवाला काय भेट देणार? कारण देवच आपल्याला जे हवंय ते समजा देत असतोय ना। म्हणूनच ना मी ठरवलंय, आज माझ्या देवी आईंची मी पट्टी भरणार आहे, आणि मनापासून त्यांचे आभार मानणार आहे, त्यांना थँक्यू म्हणणार आहे, आणि मगच कामाला सुरुवात करणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।